श्री स्वामी समर्थ मित्रांनो, तुम्हा सार्वचे मनापासून स्वागत आहे पलक वाणी यूट्यूब चॅनलवर। आम्ही तुमच्यासाठी एक अतिशय माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन आलो आहोत, ज्यामध्ये आपल्याला सांगितले जाईल की स्त्रीचे कोणते अंग आहे ज्याला योग्य वेळी योग्य पद्धतीने स्पर्श केल्यास माणूस श्रीमंत होतो। त्या व्यक्तीला अचानक अमाप संपत्ती मिळण्याची शक्यता असते, म्हणजेच गरिबी त्या व्यक्तीच्या जीवनापासून दूर जाते आणि त्याच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि समाधान येते। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी हे लक्ष्मी माता, हे स्वामी आई, जो कोणी तुमच्या चॅनलला सबस्क्राइब करेल आणि व्हिडिओला लाईक करेल, त्याच्या घरात कधीही पैशाची कमतरता भासू नये आणि त्याचे घर नेहमी आनंदी, हसतमुख आणि समृद्ध राहो। चॅनलला सबस्क्राइब अवश्य करा। मित्रांनो, चला व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, घनदाट जंगलात एक महान ऋषी राहत होते। त्यांच्या जीवनातील समस्या दूर करून घेण्यासाठी अनेक लोक त्यांच्याकडे येत असत, कारण त्या साधूबाबाकडे वरदान होते की ते कोणत्याही गरीबाला श्रीमंत करू शकतात। म्हणजे एका गरीबालाही राजा बनवण्याची ताकद त्याच्यात होती। एकेकाळी एक गरीब आणि निराधार मनुष्य आपल्या जीवनात संपत्तीची इच्छा बाळगून साधूबाबांकडे गेला आणि साधूबाबाला विचारू लागला की तो खूप श्रीमंत आणि महान व्यक्ती कसा बनू शकतो। साधूबाबांनी त्यांचे पूर्ण म्हणणे ऐकून घेतले आणि म्हणाले, बेटा, मी तुला सखाराम नावाच्या शेतकऱ्याची गोष्ट सांगणार आहे, म्हणजे तुला चांगले कळेल की तू तुझ्या जीवनात संपत्ती, सुख आणि शांती कशी मिळवू शकतोस। ते म्हणाले की एका गावात एक शेतकरी राहत होता, त्याचे नाव सखाराम होते। त्याचे घराच्या बाहेरच एक छोटेसे शेत होते। त्यांचे संपूर्ण कुटुंब त्यांना शेतात काम करण्यास मदत करायचे। सखारामची मुलं भाज्यांना पाणी घालायची, शेताची सर्व काळजी घ्यायचे। यावेळी सखाराम यांच्या शेतातील पीक चांगले आले। तो आपल्या पत्नीला सांगतो की यावेळी आपले पीक खूप चांगले आहे आणि जर सर्व काही ठीक झाले तर आपण पीक विकून आपले पक्के घर बांधू। असे सांगितल्यानंतर तो पत्नी मालतीला सांगतो की मी काही कामासाठी बाजारात जात आहे, तू शेतात कीटकनाशके शिंपड। असे सांगून तो बाजारात जातो आणि येथे त्याची पत्नी व मुले शेतीची सर्व कामे उरकतात। जेव्हा सखाराम बाजारातून परत येतो तेव्हा तो खूप आनंदी होतो आणि आपल्या पत्नीला सांगतो की आपली भाजी उत्तम दर्जाची आहे, आपल्याला यावेळी बाजारात खूप चांगला भाव मिळेल। भाजीपाला काढून बाजारात लवकर विकावा लागेल। हे ऐकून त्याची पत्नी म्हणाली, ठीक आहे, आपण सर्व भाज्या उद्याच बाजारात विकायला नेऊयात। असे म्हणून ते सर्वजण झोपी जातात। मात्र रात्री अचानक पाऊस सुरू होतो। सखाराम पावसामुळे खूप दुःखी होतो आणि तो आपल्या बायकोला उठवतो आणि म्हणतो, मालती, बघ किती मुसळधार पाऊस पडतोय। मालती सुद्धा खूप दुःखी होते आणि ती म्हणते, प्रभू, आमच्या पिकांचे काय होणार। पती पत्नी दोघेही पाऊस थांबण्यासाठी देवाकडे प्रार्थना करू लागले, पण पाऊस थांबत नव्हता। संपूर्ण शेत पावसाच्या पाण्याने भरले होते। सखाराम म्हणाला, मालती, पावसाचे पाणी वाढत आहे, हळूहळू हे पाणी आपल्या घरात भरू लागेल आणि वायामुळे आपल्या घराचे छतही हलू लागले आहे। दोघेही खूप अस्वस्थ झाले। अशा अडचणीत त्यांनी काय करावे हे कोणालाच समजत नव्हते। मालतीने दोन्ही मुलांना उठवले आणि पतीसोबत सुरक्षित ठिकाणी जाण्याचा निर्णय घेतला। घराबाहेर पडल्यावर पावसाच्या पाण्यामुळे अनेक घरांचे आधीच नुकसान झाल्याचे त्यांनी पाहिले। संपूर्ण गाव जलमय झाले असून गावातील इतर लोकही आपले सामान सुरक्षित ठिकाणी ठेवून गाव सोडत होते। संपूर्ण गाव दुःखी होते, प्रत्येकजण एकमेकांना मदत करत होता। सर्व गावकरी गावाबाहेरील पुलावर थांबले होते। काही वेळाने पाऊस थांबला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सरकारी लोकांनी गावात अडकलेल्या लोकांसाठी जेवण आणले। जेवण पाहून ग्रामस्थ कर्मचाऱ्यांकडे धावू लागले। सखारामलाही जेवणाची काही पाकिटे मिळाली।
सखारामने ते अन्न आपल्या मुलांना दिले आणि पती पत्नी दोघेही उपाशी राहिले. आता गावक्यांना काहीसा दिलासा वाटू लागला. आता आपण आपल्या गावी परतूया अशी त्यांना पूर्ण आशा होती. पण काही वेळाने पुन्हा पाऊस सुरू झाला. यावेळी बराच वेळ पाऊस सतत पडत होता. पाणी वाढत असल्याने मदत कर्मचाऱ्यांनीही गावात अन्नधान्य आणले नव्हते. यावेळी सखाराम म्हणाला की यावेळी शासकीय वाहने अन्न घेऊन आपल्या गावात येणार नाहीत. मी गावाबाहेर अन्न आणायला जातो. काही वेळाने सखाराम मालती आणि मुलांकडे जेवण घेऊन पोहोचला. मात्र सखारामच्या अंगावर अनेक जखमांच्या खुणा होत्या. त्यांना पाहून मालती घाबरून म्हणाली, हे सगळं कस झालं? यावर सखाराम म्हणाला की सरकार गावात मोफत अन्न वाटप करत असल्याने तेथे खूप गर्दी होती. जेवण घेताना गर्दीत मलाही जखम झाली. हे ऐकून मालती रडायला लागली आणि म्हणाली, ही आपल्यावर कोणत्या प्रकारची परिस्थिती आली आहे? सखाराम मालतीला समजावत म्हणाला, घाबरू नकोस. लवकरच सर्व काही ठीक होईल. यानंतर सखारामने आपल्या मुलांना जेवण दिले. पण मुले म्हणाली, तुम्हीही आमच्या सोबत खा, कारण कालपासून तुम्ही दोघांनीही काही खाल्ले नाही. मुलांनी मालती आणि सखाराम सोबत जेवण केले. हे पाहून सर्वांना खूप आनंद झाला. सर्वांचे हसतखेळत कुटुंब पूर्ण अस्वस्थ झाले होते. यानंतर हळूहळू पाऊस कमी होऊ लागला आणि सर्व गावकरी आपापल्या घरी परतायला लागले. सखाराम कुटुंबासह घरी पोहोचला तेव्हा सखारामचे संपूर्ण घर उद्ध्वस्त झाल्याचे त्यांनी पाहिले. यावर मालतीला खूप वाईट वाटले. सखाराम म्हणाला, आपण घर पुन्हा बांधू. मालती म्हणाली, कसे बांधणार आणि खाणार काय? मुलांनी सांगितले की शेतात अजून काही भाज्या शिल्लक आहे, आम्ही त्या तोडून आणतो. मुलं भाजीपाला तोडायला लागतात. सखाराम आणि मालती आपलं घर पुन्हा बांधायला लागतात. त्यानंतर त्यातील एक जण त्याच्या घराकडे चालत येताना त्यांना दिसतो. तो माणूस म्हणतात, मी सरकारच्या वतीने आलो आहे. या पावसाच्या आपत्तीत तुमचे किती नुकसान झाले आहे हे मला पाहायचे आहे, कारण सरकार तुम्हाला तुमच्या नुकसानीची पूर्ण भरपाई देईल आणि तुम्हाला कायमस्वरूपी घरही बांधून देईल. हे ऐकून मालतीला खूप बरे वाटले. सखाराम आणि मालती यांनी स्वतःची सर्व माहिती त्या सरकारी व्यक्तीला दिली. सर्व माहिती घेऊन तो तेथून निघून गेला. पण पुन्हा एकदा सखाराम एका मोठ्या अडचणीत सापडणार होता. सरकारी अधिकारी म्हणून आलेले सरकारी लोक प्रत्यक्षात फसवणूक करणारे होते. लोकांची खरी माहिती घेऊन ते लोकांची फसवणूक करत असत आणि त्याचप्रमाणे सखारामलाही त्यांच्या मालमत्तेचे आणि घराचे काय होणार आहे याची काहीच माहिती नव्हती. त्यांच्या कुटुंबाच्या आयुष्यात पुन्हा एकदा मोठे वादळ आले. त्या गुंडांनी सखारामची संपूर्ण जमीन आणि संपत्ती कपटाने बळकावली. आता सखारामला त्याच्याच घरातून हाकलून देण्यात आले. आता तो पत्नी मालती आणि मुलांसह पावसाळ्यात ज्या पुलाखाली राहत होता त्याच पुलाखाली गेला. जवळच्या गावात एक श्रीमंत जमीनदार राहत होता. त्याला त्याच्या पैशाचा खूप अभिमान होता. त्याच्याकडे जितका पैसा होता तितका तो कंजूष होता. तो आपल्या शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना खूप काम करायला लावत असे, पण मजुरीमध्ये तुटपुंजी रक्कम देत असे. असहाय्य गरीब शेतकरी त्यांच्या शेतात कष्ट करत. कदाचित त्या जमीन मालकाकडून काही मदत मिळेल असे सखारामला वाटले. सर्व बाजूंनी पराभूत झालेला आणि थकलेला गरीब सखाराम जमीनदाराकडे पोहोचला. त्याने आपली संपूर्ण कहाणी जमीन मालकाला सांगितली आणि काही मदतीची विनंती केली. जमीनदाराने काहीतरी विचार करून सखारामला कामासाठी थोडी जमीन दिली. पण जमीनदार सखारामला म्हणाला, तुला या जागेची किंमत वर्षभरात द्यावी लागेल. आता बिचारा सखाराम काय करणार? तो जमीनदाराला म्हणाला, ठीक आहे, मी तुम्हाला वचन देतो की मी 1 वर्षाच्या आत तुमचे सर्व कर्ज फेडीन.
आता सखाराम याच शेतीत स्वतःचा व कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे. सखाराम खूप मेहनती होता. तो दिवसभर आपल्या शेतात काम करायचा आणि त्याच्या मेहनतीने तो आपल्या कुटुंबाला 2 वेळचे जेवण द्यायचा. आता कष्ट करून त्यांनी दिलेल्या वचनानुसार जमिनीची संपूर्ण किंमत 4 महिन्यात जमीन मालकाला परत केली. गावातील बाकीच्या शेतकऱ्यांकडे सखारामपेक्षा जास्त जमीन होती. सखारामची मेहनत पाहून ते थक्क झाले. इतक्या कमी जमिनीतून तो एवढी पिके कशी घेऊ शकला. एका वर्षी गावात भीषण दुष्काळ पडला. पावसाशिवाय शेते व कोठारे सुकू लागली. गरीब शेतकऱ्यांकडे सिंचनाची व्यवस्था नव्हती. सिंचनासाठी ते पावसावर अवलंबून होते. त्यामुळे त्यांची सर्व पिके उद्ध्वस्त झाली. सखारामच्या बाबतीतही असेच घडले आणि तो कसा तरी आपल्या छोट्याशा शेतात आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. आता त्याला उपासमारीची भीती होती. मजबुरीमुळे तो पुन्हा गावातील जमीनदाराकडे कर्ज मागण्यासाठी गेला. जमीन मालक कंजूष होता, त्यामुळे त्याने सखारामला पैसे दिले तर ते परत मिळणार नाही असे त्याला वाटले, म्हणून त्याने त्याला आपल्या शेतात कामावर ठेवले. त्याने विचार केला, तो केवळ मेहनतीच नाही तर असहाय्यही आहे. मी त्याच्याकडून कमी पैशात दुप्पट मेहनत करून घेईन. तो सखारामला म्हणाला, हे बघ, मी तुला कर्ज देऊ शकत नाही, पण मी तुला माझ्या शेतात कामाला ठेवू शकेन इतकी मदत करू शकतो. मी तुला महिन्याला 1000 रुपये देईन. सखाराम म्हणाला, पण मालक, इतर लोकांना 2000 रुपये मिळतात. तेव्हा जमीनदार म्हणाला, तुला करायचं असेल तर कर, नाही तर माझ्याकडे कामगारांची कमतरता नाही. सखाराम काय करणार? हो म्हटल्यावर तो घरी परतला. दुसऱ्या दिवसापासून तो जमीनदाराच्या शेतात काम करू लागला. ते कठोर परिश्रम करणारे होते आणि त्यांनी खूप मेहनत आणि समर्पणाने काम केले. 4 महिन्यांचे काम त्यांनी अवघ्या 2 महिन्यात पूर्ण केले. हे पाहून जमीनदाराला खूप आनंद झाला. पण त्याच्या मनात कपट जागृत झाले. त्याने 4 महिन्यांचे काम अवघ्या 2 महिन्यात पूर्ण केले असा विचार केला. आता जर ह्याला मी नोकरीवरून काढले तर माझे 2 महिन्यांचे पैसे वाचतील. त्याने सखारामला बोलावून 2 महिन्यांचे पैसे दिले आणि म्हणाला, सखाराम, हे पैसे घे, उद्यापासून येऊ नकोस. आता मला तुझी गरज नाही. हे ऐकून सखाराम अस्वस्थ झाला. त्याचा संसार मोठ्या कष्टाने चालत होता. आता तो कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करणार? त्याने जमीनदाराला नोकरीवरून काढू नये म्हणून विनवणी करण्यास सुरुवात केली. मात्र जमीनदाराने त्याचे ऐकले नाही आणि त्याला नोकरीवरून काढून टाकले. सखाराम डोळ्यात पाणी घेऊन घरी परतला. काळजीने त्याला रात्रभर झोप लागली नाही. सकाळी उठल्यावर त्याने ठरवले की तो पुन्हा जमीनदाराकडे जाऊन त्याला कामावर ठेवण्याची विनंती करेल. तो जमीनदाराच्या घरासमोर जाऊन बसला. सकाळी उठल्यानंतर जमीनदार घराबाहेर आले असता त्यांना सखाराम घरासमोर बसलेला दिसला. त्याने सखारामला विचारले, काय झाले सखाराम, का आला आहेस? सखाराम जमीनदाराच्या पाया पडून विनवणी करू लागला, माझ्यावर दया करा, मला कामावर ठेवा, माझे कुटुंब उपाशी मरेल. मित्रांनो, पुढील कथा जाणून घेण्यापूर्वी हे लक्ष्मी माता, हे स्वामी महाराज, आपल्या ह्या यूट्यूब चॅनेलला जे कोणी सबस्क्राईब आणि लाईक करेल त्यांच्या घरात कधीही पैशांची कमतरता भासू नये आणि त्यांचे कुटुंब नेहमी हसतमुख आणि समृद्ध राहो. आता सखारामने जमीनदाराच्या पाया पडून विनवणी केली, मालक, माझ्यावर दया करा, मला कामावर ठेवा, माझे कुटुंब उपाशी मरेल. जमीनदाराने त्याचे ऐकले नाही आणि त्याला तेथून हाकलून दिले. त्यावेळी सखाराम तेथून निघून गेला. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी तो पुन्हा जमीनदाराच्या घरासमोर जाऊन बसला. जमीनदाराने पुन्हा शिवीगाळ करून त्याला पाठवले. आता तो रोज तेच काम करू लागला.
सखाराम रोज जमीनदाराच्या घरासमोर बसायचा आणि जमीनदार त्याला हाकलून द्यायचा. या प्रकरणाची गावात चर्चा सुरू झाली. सर्वजण जमीनदारांना चांगले वाईट बोलू लागले. कंटाळलेल्या जमीनदाराने विचार केला, मी काही दिवस कुटुंबासह दुसऱ्या गावी जातो. मी घरी दिसल्याने सखाराम इकडे येणे बंद करेल. दुसऱ्या दिवशी तो आपल्या कुटुंबासह दुसऱ्या गावी नातेवाईकाच्या घरी गेला. इकडे सखारामलाही समजले होते की आता त्याला कोणी मदत करणार नाही. त्याला स्वतःला काहीतरी करावे लागेल. आता तो लोकांच्या जमिनीवर मोलमजुरीचे काम करू लागला. सुकी लाकड गोळा करून विकायलाही सुरुवात केली. दिवसभर काबाड कष्ट करून सखाराम आणि त्याची पत्नी दोघेही मोठ्या कष्टाने संध्याकाळी स्वतःसाठी अन्न मिळवायचे. दोघेही सकाळपासून शेतात काम करायचे. सुकी लाकड पालापाचोळा गोळा करून विकायचे आणि अशा प्रकारे त्यांचा उदरनिर्वाह चालत असे. तरीही त्याची पत्नी तिच्या आयुष्यात समाधानी होती. पण सखारामला नेहमी वाईट वाटायचे. आपल्या नातेवाईकांचे आयुष्य पाहून त्याला खूप वाईट वाटायचे. आता तो आरामदायी जीवन जगू इच्छित होता. एके दिवशी अचानक सखारामची आई, जी त्याच्या मोठ्या भावाच्या घरी राहायची, सखारामच्या घरी येते. पण सखारामला अजिबात माहीत नव्हते की आई आपल्या घरी येत आहे. ती जंगलातून पायी आपला मुलगा सखाराम याच्या घरी येत होती. पण वाटेत काही गुंड आणि चोर सापडतात. त्यामुळे सखारामची आई झाडामागे लपते. आता गुंड आणि चोर बराच वेळ सखारामच्या आईचा शोध घेत होते. शोध घेत असताना रात्रीचे 9 वाजले होते आणि तेथून चोर निघून गेले. त्यानंतर सखारामची आई रात्री 10च्या सुमारास सखारामच्या घरी पोहोचली आणि सखारामने आईला पाहताच ताबडतोब आईच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घेतले आणि तिला घरात बसवले, जेवू घातले आणि सर्वजण सुखाने झोपले. मात्र रात्री अचानक सखाराम पत्नीसह बेडवर झोपला असताना त्याने नकळत पत्नीच्या शरीराच्या काही अवयवांना स्पर्श केला. सकाळी आपल्या आयुष्यात काय घडणार आहे याची त्याला कल्पना नव्हती. सखाराम सकाळी उठला, आईचा आशीर्वाद घेऊन पत्नीच्या गालाला प्रेमाने स्पर्श करून आपल्या कामासाठी लाख तोडण्यासाठी जंगलाकडे निघाला. अचानक सखारामचे नशीब पालटले. सखाराम लाकूड गोळा करायला जंगलात खूप पुढे गेला. त्याला जंगलाच्या मध्यभागी एक गुहा दिसली. गुहेत अंधार होता. कसातरी हिम्मत एकवटून त्याने गुहेत प्रवेश केला. आत गेल्यावर त्याचे डोळे पाणावले. त्या गुहेच्या आत खजिन्याचा सारा ढीग होता. त्याने खजिना ताब्यात घेतला आणि गुहा माती, दगड आणि झाडांच्या पानांनी झाकली आणि मग हळूहळू संपूर्ण खजिना बैलगाडीत आपल्या घरी आणला. सुरुवातीला त्याची पत्नी खूप खुश झाली. मात्र सखाराम रोज गाडीने पैसे आणू लागला तेव्हा त्याच्या पत्नीने त्याला थांबवले आणि समजावून सांगितले की इतके पैसे गोळा करणे योग्य नाही. आपण आरामात जगू शकतो तेवढे पैसे तुम्ही आणा. पण सखारामला पैशाचे वेड होते. त्याने नवीन घर घेतले, नोकर ठेवला, संपूर्ण खजिना त्याच्या घरात सुरक्षित ठेवला. हळूहळू त्याच्या श्रीमंत झाल्याची बातमी दूरवर पसरली. सखारामला संपत्तीच्या अभिमानामुळे वाईट सवयी लागल्या. त्याच्या व्यभिचारात त्याने स्वतःला आपल्या पत्नीपासून दूर केले. आता गोष्टी मर्यादे पलीकडे गेल्याचे त्याच्या पत्नीला समजले. ती त्याला सोडून निघून गेली. परंतु तिच्या जाण्याचं त्याला अजिबात दुःख नव्हतं. वेळ निघून गेला आणि त्याची मनमानी चालूच राहिली. एके दिवशी तो आजारी पडला तेव्हा त्याला त्याच्या सर्व लहान मोठ्या गरजांसाठी नोकरांवर अवलंबून राहावे लागले. तब्येत बरी झाल्यावर तो शहरात फिरायला गेला. ओळख होऊ नये म्हणून त्याने वेषांतर केला. त्याने विचार केला की लोकांना स्वतःबद्दल विचारतो, लोक माझ्याबद्दल काय विचार करतात ते समजेल. त्याने एका माणसाला विचारले, शहरात राहणाऱ्या श्रीमंत माणसाबद्दल तुझे काय मत आहे.
तो माणूस म्हणाला, तो खूप दुर्दैवी माणूस आहे. शेतक्याने विचारले, का दुर्दैवी? त्याच्याकडे खूप पैसा आहे. राजासारखं जगतो. तो माणूस म्हणाला, भाऊ, तो गरीब असताना त्याची बायको त्याच्यासोबत राहायची. ती खूप हुशार आणि चांगली होती. गरिबीतही तिने त्याला पूर्ण साथ दिली. कष्ट करायची. पण जेव्हा त्याने भरपूर पैसा मिळवला तेव्हा त्याची पत्नी त्याला सोडून गेली. आता घरात ना बायको ना मुलं. त्याच्याकडे खूप पैसा आहे परंतु त्याचा उपभोग घेईल किंवा वापरेल असे घरात कोणी नाही. छोट्या छोट्या कामांसाठीही त्याला नोकरांवर अवलंबून राहावे लागते. पैसे नसताना बायको साथ देत असे. पण पैसे असताना बायको गेली. असा माणूस फक्त दुर्दैवी असतो. सखारामला त्याची चूक समजली. तो पत्नीच्या घरी पोहोचला. माफी मागून आणि सर्व पैसे दान देण्याचे आश्वासन दिल्यानंतर त्याने तिला आपल्या घरी आणले. मग त्याने जगण्यासाठी आवश्यक तेवढे पैसे ठेवले आणि बाकीचे गरिबांना दान केले. तेव्हा साधूबाबा म्हणाले, आता मी तुला त्या स्त्रीच्या पवित्र अवयवाबद्दल सांगणार आहे. ज्या भागाला सखारामने रात्री जाणून बुजून किंवा नकळत स्पर्श केला आणि सकाळी त्याचे नशीब अचानक बदलले. सखाराम अचानक करोडपती झाला. त्याने अचानक अमाप संपत्ती मिळवली. साधू म्हणाले, आता मी तुम्हाला सांगतो, स्त्रीचा तो भाग कोणता आहे ज्याला स्पर्श केल्याने माणूस करोडपती बनतो आणि अमाप संपत्ती मिळवतो. सखारामचे झाले तसे. साधूने स्त्रियांबाबत 2-3 गोष्टी सांगितल्या. ऋषी म्हणाले, स्त्री ही घराची लक्ष्मी आहे. ज्या घरामध्ये स्त्रियांचा आदर केला जात नाही, माता लक्ष्मी त्या घरात कधीच येत नाही. शास्त्रात सांगितले आहे की जर घरातील स्त्रीला सर्व गुणांचे वरदान असेल तर त्या घरात समस्यांना स्थान नसते. ती घरात प्रेम आणि चैतन्य संचारते आणि घर बनवते. भाग्यवान असतात ते घर ज्यांच्या स्त्रियांमध्ये काही विशेष गुण असतात. त्यामुळे त्या घरात लक्ष्मीला बोलावण्यासाठी गरज नसते, तर त्या घरातील स्त्री ही लक्ष्मीचे रूप असते. ऋषींनी सांगितले की सखारामची आई सखारांच्या घरी आल्यावर त्यांनी संध्याकाळी आईच्या पायाला स्पर्श केला आणि तिच्याकडून आशीर्वाद घेऊन तो झोपायला गेला. आणि त्याचप्रमाणे सकाळी उठल्यावर त्याने आईच्या पायाला स्पर्श केला. तर यावरून हे स्पष्ट होते की जो पुरुष सकाळ संध्याकाळ आईच्या पावन चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घेतो, त्याला कधीही पैसा आणि संपत्तीची कमतरता भासत नाही. कारण शास्त्रात तसे सांगितले आहे. आणि तुम्हा सर्वांना चांगलंच माहीत आहे की स्वर्ग आईच्या चरणी आहे. त्यामुळे आईच्या पायाला स्पर्श करणे अत्यंत आवश्यक आहे. जर एखादा पुरुष आपल्या पत्नीसोबत नेहमी हसत असतो आणि तिला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतो, त्या घरात सुद्धा लक्ष्मीचा सदैव वास असतो. जर एखाद्या व्यक्तीने सकाळी बायकोच्या गालाला प्रेमाने स्पर्श केला तर त्या घरात सुख आणि संपत्तीची कमतरता भासत नाही. कारण स्त्री ही देवी लक्ष्मीचे रूप आहे आणि स्त्रीचा नेहमी आदर केला पाहिजे असे शास्त्रात सांगितले आहे. कारण स्त्रीची इच्छा असेल तर ती कोणत्याही घराला स्वर्गात बदलू शकते आणि कोणत्याही स्वर्गीय घराला नरकात बदलू शकते. मित्रांनो, आजचा ज्ञानवर्धक व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव, जय श्री राम, श्री स्वामी समर्थ, जय श्री हनुमान लिहायला विसरू नका. आणि आपल्या श्री पलक वाणी चॅनलला सबस्क्राईब करा. देवांचे देव महादेव तुमच्यावर सदैव आशीर्वादाचा वर्षाव करोत. धन्यवाद.